जय जय रघुवीर समर्थ। आमची बहीण जोईताई इथे गडावर सेवेला असल्यामुळे आम्ही 2 दिवस तिला भेटायला आलेलो आहोत। महाराजांचं आलो आहोत आम्ही परवा रात्री इथे आलो। आता 2 दिवस आमचे छान केले भक्तिमय वातावरणात। इथला निसर्ग पण खूप छान आहे। आता आम्ही गड प्रदक्षिणा करायला निघालेलो आहोत। सकाळची आरती झाली, आमची नाश्ता करून झाला। आता आम्ही सुरुवात इथे अंगलाई देवीच्या मंदिरात पासून करतो। सकाळी मागे अंगलाई देवीचं देऊळ आहे, दर्शन झालं। समोर एक बुरुज आहे, आता त्या बुरुजावर आपण जाऊया। बुरुजावरून खालचा व्ह्यू सगळा खूप छान दिसतो, तो व्ह्यू बघूया आणि पुढे प्रदक्षिणेला सुरुवात करूया। आता आम्ही इथे अंगलाई मंदिराच्या बुरुजावर जाण्याच्या मिडल पॉइंटला उभे आहोत। इथून ना गडाचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो। ठिकठिकाणी बहरलेला गुलमोहर आणि चाफा इथल्या निसर्गात खूप सुंदर भर घालतोय। जरा आपण असं समोर बघितलं खालच्या साईडला गडावर येणाऱ्या 900 पायऱ्या आहेत आणि समोर उरमोडी धरण आहे। तिथूनच कल्याण स्वामी रामदास स्वामींसाठी 2 मोठे हंडे भरून पाणी आणायचे आणि समोरच्या डोंगरात रामघळ आहे, तिथे रामदास स्वामी साधना करायचे। आणि खाली जर का आपण बघितला तर खालच्या छोट्या छोट्या गावं, वाड्या आणि आपल्या गडावर येणारा रस्त्याचा बेस कॅम्प काय म्हणतात त्याला, भातखळा, हा एवढा सगळा व्ह्यू इथून दिसतोय। तर आता आपण बुरुजावर जाऊया, जिथे आपला भगवा ध्वज फडक आहे। की समोरचा विस्तृत मुलूक दिसतोय, खालचा बेस कॅम्प आणि हा इथला धर्मध्वज। मला वाटतं गडावरचा हाच एक स्पॉट असेल की इथनं एवढा विस्तीर्ण परिसर आपण बघू शकतो। समोर पवनचक्क्या येत आहेत का कॅमेऱ्यामध्ये? पवनचक्क्या दिसायला लागलं की समजायचं सातारा जिल्हा तिकडे पवनचक्क्या। गडावरनं सामान आणण्यासाठी ट्रॉलीची व्यवस्था केली आहे, ती इथे आहे। संपूर्ण गड हा अत्यंत सुनियोजित पद्धतीने चालतो आणि ठिकठिकाणी भाविकांसाठी इतक्या सुंदर सोयी केलेल्या आहेत। स्वच्छता आणि सोयी खूप छान आहे तिथे। चला आता एकदम मारुतीला पण पुढे चालत नाही, इथे ही एक छोटीशी गुहा आहे। गुहेत मारुतीरायाचं मंदिर आहे, मूर्ती आहे मारुतीरायाची। जेमतेम एक व्यक्ती बसू शकेल इतकी छोटी ही गुहा आहे आणि इथे श्रीधर स्वामी महाराज साधनेसाठी बसायचे। मारुतीरायाची मूर्ती आहे, त्या गुहेच्या बरोबर समोर आपल्याला काही असे भग्नावशेष दिसतात। हे भग्नावशेष या पूर्वी मशीद होती। शिवपूर्वकालीन आदिलशाही राजवटीत हा किल्ला असल्यामुळे इथे मशिदीचे अवशेष दिसतात आणि ते आता तसेच भगलेले आहेत। नंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला समर्थ रामदास स्वामींना राहायला दिल्यानंतर हे एक धर्मस्थळ झालं, नाहीतर तोपर्यंत हा किल्ला आदिलशाही त्याच्यानंतर शिवशाही असा वेगवेगळ्या राजवटींकडे होता। आता प्रदक्षिणा वाटेवर असा सुंदर फुटपाथ केलेला आहे। प्रदक्षिणा वाटेवरच्या एका साईडला मोठी दरी आहे, तर दुसऱ्या साईडला खूप छान छान झाडं, समोर निलगिरीचं झाड आहे आणि इथे एक छोटंसं मैदान आहे। या मैदानात पावसाळ्याच्या उत्तरार्धात कासपठावर जशी फुलं येतात तशी छोटी छोटी निसर्गरम्य खूप नयन मनोहर अशी फुलं येतात। ज्यांना कासपठारला जाणं शक्य नाहीये त्यांनी इथे आलं तरी हा नजारा मिळेल। केवढं मोठं ते आहे बघा मैदान आणि सभोवताली खूप झाडी, त्याच्यामुळे हा प्रदक्षिणा मार्ग खूप निसर्गरम्य, आल्हाददायक आणि छान झालेला आहे। इकडून छोट्या छोट्या वाड्या दिसतात, कुठेही बघा सुंदर नजारा। आपल्या सगळ्यांना आठवण झाली का आपल्या बालपणाची? 4थीच्या बालभारतीमध्ये आपल्याला कविता होती, घाटातली वाट काय तिचा थाट। खरोखर तशीच वाट आहे। हा रस्ता जातो पाटण तालुक्याकडे आणि तिथूनच आपण कोकणात उतरतो। जाताना वाटेत ठोसेघरचा धबधबा लागतो। ठोसेघरचा धबधबा हे सातारा जिल्ह्यातलं अतिशय महत्त्वाचं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे। आता पावसाळा सुरू झाला की धबधबा सुरू होईल
पण हा रस्ताच इतका सुंदर आहे. मी बघितला ठोसेघर धबधबा, तिकडचा व्ह्यू तर खूप छान आहे, पण तिकडे जाणाराच रस्ता इतका छान आहे. आणि ते पवनचक्क्या त्यांनी तर आणखीनच मजा आणली. असा मंदिर आहे ते सांगताय. मी गेलेले पण मला माहीत नव्हतं. तर पुढच्या वेळी कधी जाण्याचा योग आला तर मी जाईल, पण सगळ्यांनी अवश्य जाताना तिथे दर्शन घ्या. आणि समोर ते धाब्याच्या मारुतीचं मंदिर आहे ना, तिथे जायचं आहे आता आपल्याला. स्वामींकडे गड आल्यावर त्यांनी ठिकठिकाणी ज्याप्रमाणे भारतभर मारुती मंदिराची स्थापना केली तशी गडांना केली. याला धाब्याचा मारुती असं म्हणतात. गड संरक्षणासाठी या मंदिराची स्थापना झाली आहे. म्हणजे हा घराचा रक्षण करता आहे. आपण आता त्याचं दर्शन घेऊया. चला चल जयते सोम ये. मारुतीची मूर्ती कोरल्यासारखी वाटते. मला ऊन लागतं. वाटेवर थोडं पुढे गेलं धाब्याच्या मारुतीकडून की ही अशी छोटीशी घुमटी लागते आहे. तर समर्थ वेळोवेळी त्यांच्या शिष्यांची परीक्षा घेत असत. एकदा समर्थांनी वेड्याचं सोंग घेतलं आणि ब्रह्मपिसा कसा असतो तसं त्यांनी केस बीस सगळे असे जटा काढल्या तलवारीने. काहीही म्हणजे ते वेड लागल्यासारखे. सगळे शिष्य इतके घाबरले, त्यांच्या पुढे जाण्याचं कुणाचं डेरिंगच झालं नाही. अशा वेळेला कल्याण स्वामी खालून उरमोडी नदीचं 2 हंडे त्यांचे भरून पाणी घेऊन आले. आल्यावर त्यांना कळलं असं असं झालं आहे. सगळे घाबरलेत, कोणीच समर्थांपुढे जात नाही. आणि त्यावेळेला कल्याण स्वामी समर्थांपुढे जाऊन त्यांना विनवू लागले चला. आणि त्यावेळेला समर्थांनी तलवार उगारून कल्याण स्वामीवर ते स्वामींच्यावर धावून दिले. तरी सुद्धा कल्याण स्वामी घाबरले नाही आणि त्यांनी विनम्रपणे समर्थांना हे सगळं सोडून द्या आणि चला अशी विनंती केली. आणि कल्याण स्वामींच्या श्रद्धेचं भक्तीचं हे जे स्मारक आहे हे ब्रह्मपिसाचं स्मारक. कल्याण स्वामींचा श्रेष्ठत्व किती होतं हे यावरून आपल्याला धाब्याच्या मारुती मंदिरापासून आपण समर्थ समाधी मंदिरापर्यंत जातो. त्या संपूर्ण रस्त्यावर आपल्याला मागे हे उरमोडी धरणाचा जलाशय दिसतं आणि त्याच्या मागे अनेक डोंगरांच्या रांगा आणि खालच्या छोट्या छोट्या वाड्या, कौलारू घरं. हा संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग अतिशय निसर्गरम्य आहे आणि त्याला या धरणामुळे तर खूपच छान शोभा आली आहे. संपूर्ण नदीचं पाणी कल्याण स्वामी वर घेऊन यायचे. आता उन्हाळ्यामुळे पाणी थोडं कमी वाटतंय, पण पावसाळ्यात इथे खूपच पाण्याची पातळी वाढलेली असते. अंगलाई देवी मंदिरापासून सुरू झालेली गड प्रदक्षिणा समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिरापाशी संपते. संपूर्ण गड प्रदक्षिणा झालेली आहे. आता आपण जाऊया समाधी मंदिरात. समाधी मंदिरात आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही मनाने आमच्याबरोबर चला आणि दर्शन घ्या.